मोदींच्या सोनं खरेदी नको या आवाहनानंतर 50 दिवसात काय झाले उलाढाली, कसा राहिला बाजार पहा. मंडळी, परदेशी चलनाची बचत व्हावी या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 50 दिवसांपूर्वी नागरिकांना 1 वर्ष सोनं आणि चांदी खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. मोदींनी हे आवाहन 8 मे 2026 रोजी केले होते. त्यावेळी सोन्याचा दर प्रति तोळा 1,51,078 रुपये होता, तर चांदीचा दर प्रति किलो 2,55,600 रुपये होता. त्यानंतर 50 दिवसांनी म्हणजे 27 जून रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 1,44,570 रुपयांवर आला आहे. म्हणजेच या कालावधीत सोन्याच्या दरात तब्बल 6,508 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीबाबत बोलायचे झाल्यास 8 मे रोजी 2,55,600 रुपये प्रति किलो असलेला दर 27 जून रोजी 2,23,260 रुपयांवर आला. म्हणजे चांदीच्या दरात तब्बल 32,340 रुपयांची घसरण झाली आहे. मात्र या घसरणीचे नेमके कारण केवळ पंतप्रधानांच्या आव्हानामुळेच आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही. सोन्या चांदीचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, डॉलरचा दर, जागतिक आर्थिक परिस्थिती, मध्यवर्ती बँकांची धोरणे आणि मागणी पुरवठा अशा अनेक घटकांवर अवलंबून असतात. तरीही मोदी यांच्या आव्हानानंतरच्या या 50 दिवसात सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाल्याचं आकडेवारीतून दिसून येते हे नक्की.